नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब भरती घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, आसाम रायफल भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमचे जे पोस्ट असणार आहे मित्रांनो, रायफल मॅन, रायफल वुमन, जनरल ड्युटी खेळाडू करता इथं वॅकन्सी निघालेली आहे. टोटल इथं 95 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. ओके. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी फक्त 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. आपण खेळाडू प्रवर्गामध्ये पाहिजे, स्पोर्ट्स सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, ऑफिस ऑफिस ऑफ द डेडिकेट फॉर जनरल आसाम रायफलसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आसाम रायफल स्पोर्ट्स पर्सनसाठी स्पोर्ट्स पर्सनसाठी इथं वॅकन्सी काढण्यात आलेली आहे. रिक्वायरमेंट रॅली 2026 साठी. यामध्ये बघू शकता तुम्ही आता, जे की ॲडव्हर्टाइजमेंट याची आलेली आहे. 18 डिसेंबर 2025 ला नोटिफिकेशन काढलेली होती. पण त्याचे फॉर्म चालू झालेले नव्हते. आता याचे फॉर्म चालू झालेले आहे. जे की तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन, जे फॉर्म इलिजिबल कॅन्डिडेट्स आसाम रायफल स्पोर्ट्स कोठावाले इथं अप्लाय करू शकता रॅली 2026 साठी. जे की शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत. याच्यामध्ये बघू शकता ॲप्लिकेशन रिसिव्ह आपल्याला जे दिलेलं आहे. स्टार्टिंग डेट आपली चालू झालेली आहे 10 जानेवारी 2026 पासून याचे फॉर्म चालू झालेले आहे. आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये बघायला मिळते. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता द रिक्वायरमेंट रॅली असणार आहे. हेल्प दिलेलं आहे, लोकेशन मेन्शन दिलेलं आहे आपल्याला याच्यात. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये बिलो आपल्याला रिक्वायरमेंट दिलेली आहे. जे की आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. फेब्रुवारी 2026 ते मार्च-मे 2026 पर्यंत आपल्याला याची कॉल लेटर आपल्याला मिळून जाणार आहे. ओके. जॉइनिंग करण्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इन्व्हाईट फॉर इलिजिबल मेल अँड फिमेल कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकतात. ओके. तर तुम्ही मेल, फिमेल दोघं कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. टोटल इथं 95 पदांसाठी जो भरती जाहीर केलेली आहे, जी की स्पोर्ट्स पर्सनसाठी आहे. रायफल मॅन अँड रायफल वुमेन करता इथं वॅकन्सी आहे. ओके. रायफलमॅन आणि रायफल वुमेन करता इथं वॅकन्सी म्हणजे की चांगली वॉच आपल्याला बघायला मिळेल. जनरल ड्युटी आपलं पद असणार आहे. याच्यामध्ये डिसिप्लिन दिलेलं आहे आता. ओके. कॅटेगरी दिलेली आहे. वॅकन्सीज मेल, फिमेलची दिलेली आहे. याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला मेल, फिमेलची वॅकन्सी, टोटल ऑफ वॅकन्सी. ओके. आणि आपल्याला लोकेशन दिलेलं आहे आता याच्यात. कोणत्या ठिकाणी आपला जॉब असणार आहे त्यानुसार. जे की सगळ्यांचं इथं जॉब लोकेशन जर बघायला गेलं तर एकच बघायला मिळते. नाही, वेगळं-वेगळं पण असू शकतं. आपण बघूया स्टेप बाय स्टेप. चला आता नीट आपण बघू. आता सगळ्यात पहिले इथं फुटबॉल करता इथं पोस्ट असणार आहे. फुटबॉलसाठी फुटबॉल प्लेयरला इथं अपॉर्च्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही आता फुटबॉलला. ओके. आपण पेनच घेऊ. तर फुटबॉलसाठी इथं पद असणार आहे. टोटल मेल कॅन्डिडेटला 2 वॅकन्सी, फिमेलला 2. टोटल इथं 4 वॅकन्सी बघायला मिळतात. क्रॉस कंट्रीमध्ये आपल्याला याच्यात आपल्याला टोटल 2 वॅकन्सी मेल कॅन्डिडेटला असणार आहे, 3 वॅकन्सी फिमेलला. टोटल इथं 5 वॅकन्सी बघायला मिळतात. आता याच्यामध्ये 10 केएमचं पण आहे आणि 21 केएमचं पण आहे. ओके. 4 21 के 10 केएममध्ये 4 आहे, 21 केएममध्ये 1 आहे. अशा पद्धतीने आता 400 मीटर, 800 मीटर असणार आहे. याच्यामध्ये 400 मीटर, 800 मीटर रनअपसाठी जे असणार आहे, ह्याच्यात आपल्याला महिलाला 2 वॅकन्सी, पुरुषांना 2 वॅकन्सी अथलेटिक्सला. ओके. याच्यामध्ये आपल्याला 4 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला शूटिंगसाठी ह्याच्यात आपल्याला बघायला मिळतात टोटल ऑफ मेल कॅन्डिडेटला 5 वॅकन्सी, फिमेलला 3 वॅकन्सी, टोटल 8 वॅकन्सी. त्यानंतर स्पेक थ्रोसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 3 वॅकन्सी फिमेलला. ओके. टोटल 4 वॅकन्सी. बॉक्सिंगमध्ये आपल्याला टोटल मेलला 3 वॅकन्सी, फिमेलला 2 वॅकन्सी, टोटल इथं 5 वॅकन्सी. ओके. याचं जॉब लोकेशन असं आहे नागालँड वगैरे इथं बघू शकता तुम्ही, इथं दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं कराटेमध्ये आपल्याला 7 वॅकन्सी आहे, पुरुषांना 5 वॅकन्सी आहे, महिलांना टोटल 12 वॅकन्सी. ओके. जुडोमध्ये आपल्याला टोटल इथं 3 वॅकन्सी आहे, पुरुष कॅन्डिडेटला 5 वॅकन्सी असणार, महिलांना टोटल इथं 8 वॅकन्सी आहे. याचं जे लोकेशन दिलेलं आहे नागालँडला पण आहे. ओके. नागालँडच आहे. ओके. त्याच्यानंतर पेसनिंगमध्ये याच्यामध्ये 2 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 3 वॅकन्सी फिमेल, टोटल इथं 5 वॅकन्सी बघायला मिळतात. ट्रेक वेंटोसाठी याच्यामध्ये आपल्याला 2 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 4 वॅकन्सी फिमेल, टोटल 6 वॅकन्सी. सिलॅटमध्ये इथं बघू शकता तुम्ही 2 वॅकन्सी मेल कॅन्डिडेट, 3 वॅकन्सी फिमेल कॅन्डिडेट, टोटल 5 वॅकन्सी.
रॉविंगसाठी इथं दिलेल्या आहे 2 व्हॅकन्सी, मेल कॅन्डिडेट 2 व्हॅकन्सी, फिमेल कॅन्डिडेट टोटल 4 व्हॅकन्सी. बॅडमिंटनमध्ये 2 व्हॅकन्सी मेल, 2 व्हॅकन्सी फिमेल, टोटल इथं 4 व्हॅकन्सी. होशूमध्ये इथं टोटल 4 व्हॅकन्सी, मेल कॅन्डिडेट 5 व्हॅकन्सी, फिमेल, टोटल 9 व्हॅकन्सी. मेघालयामध्ये असणार याचे लोकेशन्स. ओके. आता आर्चरीमध्ये टोटलला 2 व्हॅकन्सी, मेलच्या 4 व्हॅकन्सी, फिमेलच्या 6 व्हॅकन्सी बघायला मिळतात टोटलला. पोलोमध्ये इथं आता 4 व्हॅकन्सी असतात, मेल 2 व्हॅकन्सी, फिमेल, टोटल 6 व्हॅकन्सी. टोटल ग्रँड बघू शकता तुम्ही आता 45 व्हॅकन्सी असणार आहे. मेल कॅन्डिडेटच्या 50 व्हॅकन्सी, फिमेल कॅन्डिडेटला चांगली पॉझिटिव्ह दोघा मिळून 95 व्हॅकन्सी आहे. इथं मणिपूरला आहे व्हॅकन्सी बाकीच्या ह्या. तर अशा पद्धतीने आपल्याला चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते यामध्ये. ओके. याची वेबसाईट लिंक इथं देण्यात आलेली आहे, जे की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता आसाम रायफलकडून इथं चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते, जे की सगळे आपल्याला 10वी पासवर असणारे आपल्याला स्पोर्ट्स पर्सनसाठी, जे की तुम्हाला मी दाखवलेले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इन वॅकन्सी जे बघू शकता तुम्ही आता, एलिजिबिलिटी फॉर नॉन कॅन्डिडेट्स फॉर वॅकन्सी, कॅन्डिडेट मेल अँड फिमेल दोघांसाठी आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला याच्यात ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर आपलं डॉक्युमेंट जे असेल, आपल्याकडे सर्टिफिकेट असेल ते अपलोड करायचं आहे, स्पोर्ट्स सर्टिफिकेशन वगैरे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून द्या. त्याच्यावर आपल्याला डेली बेसिसवर सगळी काही माहिती आपल्याला येत राहील. ओके. ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे, जे की असणार ₹100 असणार आहे ओबीसी कॅन्डिडेटला. ओके. आणि SC ST महिलांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे SBI कलेक्शन आपल्याला फी पे करायची आहे, नाही तर ऑनलाईन पद्धतीने पण आपण करू शकतो. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी कंडिशन्स दिलेले आहे, जे की आपल्याला असणारे अवॉर्ड आपल्याकडे पाहिजे आहे, जे की स्पोर्ट्सचं, जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, याच्यामध्ये रायफलमॅन आणि रायफल ह्युमॅनसाठी कॅटेगरीसाठी वॅकन्सी, जनरल ड्युटीला 18 ते 30 वर्ष आपले एलिजिबिलिटीवाले इथं अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये एलिजिबिलिटीला सूट आहे. जर जनरल ओबीसीला दिलेली आहे, याच्यामध्ये सूट नसणार आहे. SC STला 5 वर्षाची सूट आहे याच्यामध्ये. ओके. सॉरी, जनरल ओबीसीला 5 वर्षाची सूट, SC STला 10 वर्षाची सूट आहे. मॅट्रिफिकेशनमध्ये 10वी पासवरी भरती आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे, आपण विनर पाहिजे आहे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. जसं की प्लेयर आपण पाहिजे आहे, इंटरनॅशनल चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियनशिप खेळलेला असाल, स्कूल सर्टिफिकेशन मिळून खेळलेला असाल, खेलो इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये खेळलेला असाल, खेलो इंडिया विनर गेम्समध्ये खेळलेला असाल, तरी अप्लाय करू शकतात. एज लिमिट जर बोलायला गेलं इथं जनरल ओबीसीला 18 ते 28 आहे. ओके. SC STला 18 ते 33 वर्षपर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये आता मॅट्रिफिकेशन पास आपण पाहिजे आहे. स्कूल सर्टिफिकेशन एज लिमिटसाठी लागणार आहे मॅट्रिफिकेशनचंच. ओके. 10वी पासवरी भरती आहे फक्त. ओके. जॉईनिंग करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत नंतर. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गाईडलाईननुसार जे आपल्याला डॉक्युमेंट चेकिंग केली जाईल. त्यानंतर आता इथं दिलेलं आहे चॅम्पियन दिलेले आहे, अवॉर्डिंग सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे, जे की याच्यामध्ये नॅशनल चॅम्पियनशिप, त्यानंतर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप, इंटर युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर इथं नॅशनल स्पोर्ट्स गेम्स स्कूलमध्ये खेळलेलं असाल, खेलो इंडियामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये खेळलेलं असाल, अशापैकी आपल्याला एक सर्टिफिकेशन आपल्याकडे जर असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. ऑर्डर ऑफ प्रेफरन्स, तर प्रेफरन्सची आपल्याला सगळ्यात पहिले फर्स्ट प्रेफरन्स आपल्याला भेटणार आहे इंटरनॅशनल वाल्यांनाच भेटणार आहे. ओके. जे की सगळ्यांना माहिती आहे. सेकंड प्रेफरन्स आपल्याला असणार आहे नॅशनल लेवलला. ओके. जे की याच्यात दिलेलं आहे. थर्ड प्रेफरन्स असणार आहे युनिव्हर्सिटीवाल्यांना. फोर्थ प्रेफरन्स असणार आहे आपल्याला याच्यामध्ये स्कूलवाल्यांसाठी 5 प्रेफरन्स आहे आपल्याला, जे की ऑल इंडिया रँकिंगमध्ये खेळले 3rd प्लेसमध्ये, आणि इथं अशा पद्धतीने देण्यात आलेले प्लेसेस वगैरे. ओके. जे की ऑर्डर ऑफ प्लेसमेंट तुमचे असणार आहे इंटरनॅशनल, नॅशनल, युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स अँड नॅशनल स्पोर्ट्स अँड खेलो इंडिया, अशीच प्रेफरन्स आपल्यानुसार आपल्याला सिलेक्शनसाठी येणार आहे. आता कॅन्डिडेटसाठी इथं ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेकआउट करून टाकायचा आहे, आणि आधार कार्ड ड्रायव्हिंग सोबत घेऊन जायचे व्हेरिफिकेशनला, जे पण आपल्याकडे असेल. आता डॉक्युमेंटेशन तुम्हाला सगळं ओरिजिनल डॉक्युमेंटेशन लागणार, 10वी 12वी ग्रॅज्युएट जे पण असतात, स्पोर्ट्स सर्टिफिकेशन्स वगैरे, कॅटेगरी सर्टिफिकेशन्स. ओके. फिजिकल स्टँडर्ड तुमचं चेकआउट केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल्समध्ये तुमचं असणार आहे मेल फिमेल, आपल्याला नॉर्मल दिलेल्या चेसेस वगैरे बद्दल माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये. ओके. आता आपण ते पण जाणून घेऊ स्टेप बाय स्टेप. ओके. तर यामध्ये दिलेल्या कॅटेगरीनुसार ऑल कॅटेगरीला 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे, फिमेलला 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे, चेस्ट नॉर्मली 80 पाहिजे आहे,
आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. आणि तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये असाल, एस-सी, एस-टी कॅटेगरीमध्ये ऑल कॅन्डिडेट असाल 162.5 सेंटीमीटर हाईट पुरुषांसाठी, महिलांसाठी 150 सेंटीमीटर 76 आपल्याला चेस न फुगवता फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. आणि महिलांमध्ये जर आपण असाल, तर महिलांसाठी अजून त्याच्यापेक्षा ऑल शेड्यूल ट्रिबल आपण जे असाल नॉर्थ ईस्टर्न स्टेटचे 157 सेंटीमीटर हाईट पुरुषांची, महिलांची असतात 147.5 76 सेंटीमीटर चेस आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. अशा पद्धतीने इथं आपल्याला दिलेली आहे. नॉर्मली आपल्याला 170चं टार्गेट धरायचं आहे आणि महिलांसाठी 157चा असणार आहे. ओके. बाकीचं तुम्ही चेक करून घ्या. कोणत्या आपण जिल्ह्यात राहतो, कोणत्या ठिकाणी राहतो आपण, कोणत्या स्टेटमध्ये आहे त्यानुसार आपल्याला इथं बघायला भेटतात. ओके. चेस वगैरे जे आहे महिलांसाठी इथं काउंटिंग नाही आहे चेस. ओके. फक्त पुरुष कॅन्डिडेटसाठी आहे. जे की इथं लिहिलेलं होतं. ओके. यात लिहिलेलं आहे जसं की चेस हे फक्त पुरुषांकरता असणार आहे. ओके. महिलांना नाही. वेट वगैरे आपलं चांगलं दिसायला पाहिजे. वेट आपल्याला जे आपलं वेट हाईटनुसार आपलं वेट पण तसं मॅच झालेलं पाहिजे. ओके. ते असं आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळतं. कंडक्ट फॉर फील्ड फील्ड ट्रायल वगैरे तुमचं घेतलेलं आहे. मार्क्स वगैरे तुम्हाला भेटणार आहेत. फिजिकली तुम्हाला चेक केलं जाणार आहेत. ओके. आता आय विजन वगैरे चेक केलं जाईल. अशी छोटी-मोठी आपल्याला कंटेंट, टॅटू वगैरे काढले असते ते चेक केलं जाईल. ओके. साईज वगैरे आपली चेक केली जाते. संपूर्ण माहिती दिलेली आहे. हँड थ्रो, बॉडी थ्रो संपूर्ण आपली बॉडी वगैरे चेकआउट केली जाते. फायनल सिलेक्शन आपल्याला लागते. चालू सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला जॉइनिंग लेटर वगैरे मिळून जातं. रिलेक्शन वगैरे चान्सेस दिलेले आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स फोन घेऊन जायचे नाही सोबत. ओके. सॅलरी असणार 11,700 सीपीयू आपल्याला असणार आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे हेल्पलाईन नंबर आणि मेल ॲड्रेस. यावर तुम्ही कॉल पण करू शकता किंवा मेल पण करू शकता. याच्यावर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स स्टेप बाय स्टेप आपण भेटून जाईल आपला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून. ओके. आणि तुम्ही यांच्या मोबाईल नंबरला पण कॉल करू शकतात किंवा ईमेल ॲड्रेसवर मेल पण करू शकता. काही डाऊट असेल तुम्हाला तर. ओके. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जे जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.